एका प्रयोगाने सिद्ध केलं माणूस किती क्रूर होऊ शकतो. 1974 मध्ये एक रिदम झिरो नावाचा प्रयोग झाला. त्यामध्ये एक आर्टिस्ट मरीना अब्रामोविच हिने आपल्या समोर एका टेबलवर 72 गोष्टी ठेवल्या होत्या. त्यामध्ये होते गुलाब, परफ्यूम, कंगवा, पंख आणि त्यासोबतच चाकू, ब्लेड, गोळ्यांनी लोडेड पिस्तूल. तिने लोकांना सांगितलं की यापुढचे 6 तास या वस्तूंनी तुम्ही माझ्यावर काहीही करू शकता आणि मी यावर काहीही रिॲक्ट करणार नाही. पहिले 1-2 तास खूप छान गेले. कुणी तिला गुलाब दिला, कुणी तिच्यावरती परफ्यूम स्प्रे केला, कुणी तिच्यासोबत छान हसून फोटो काढले. पण जसा वेळ गेला तसा लोकांच्या ऍक्शनमध्ये फरक होऊ लागला. कोणीतरी कात्रीने तिचे कपडे फाडले, एका व्यक्तीने ब्लेडने तिच्या त्वचेवर जखमा केल्या. शी वॉज ॲक्च्युअली ब्लीडिंग. आणि अखेर एका व्यक्तीने क्रूरतेची सीमा ओलांडत ती गोळ्यांनी भरलेली पिस्तूल तिच्या मानेवर धरली आणि तो प्रयोग तिथेच थांबला गेला. जेव्हा मरीना प्रयोग संपताच चालायला लागली, लगेच त्या माणसाने पळ काढला, कारण ते तिला फेसच करू शकत नव्हते. हा प्रयोग एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो. जेव्हा आपण आपल्या बाउंड्रीज सेट करत नाहीत तेव्हा काही लोक त्यांच्या मर्यादा सहज ओलांडू शकतात. आणि म्हणूनच नाही म्हणणं ही एक कला आहे. त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट रील मध्ये बोलू. सो फॉलो फॉर मोर.